एसेचं टायटल डिकोड करणं म्हणजे काय, तर जे तुमच्या समोर आलेलं आहे त्याच्याशी एक प्रकारे त्या शब्दांशी खेळणं, हा साधा गेम कळला पाहिजे. आपण तो ब्रेक करताना खूपच मेकॅनिकली करतो, ते न करता काय करायला पाहिजे, सिम्पली जस्ट त्या टायटलमधल्या शब्दांशी, त्या आस्पेक्टशी डील करायला पाहिजे. सायलेन्स इज समटाइम्स द बेस्ट आन्सर. आपण बघूया की याला कशा प्रकारे डिकोड करता आलं असतं, याचे पर्स्पेक्टिव्ह जनरेट करता आले असते. पर्स्पेक्टिव्ह जनरेट करणं आणि ते प्रॉपरली एकामागोमाग एक बसवणं हे जास्त महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ते एकदा जमलं की फ्लो आपोआप येतो. ठीक आहे. सो सांगा बरं कशाने सुरुवात करायला पाहिजे. समटाइम्स सायलेन्स इज द बेस्ट आन्सर. कुठला पहिला पर्स्पेक्टिव्ह आला पाहिजे. एक चांगल्या रायटिंगचा एक, किंवा आपण म्हणू की जे मी म्हणतो ना इंटरेस्ट टिकवणं, असं इंटरेस्ट टिकवणारं रायटिंग असण्याचा एक गुण आहे, तो म्हणजे कॉन्ट्रास्ट टाईप लिहिणं. कॉन्ट्रास्ट टाईप लिहिणं म्हणजे काय, आता सुरुवातच त्यांनी काय करायला लावली आहे, समटाइम्स सायलेन्स इज दी बेस्ट आन्सर. सायलेन्सच्या अपोजिट काय होतं, एक्सप्रेशन, राईट, अभिव्यक्ती. आणि ज्यावेळेला तुम्ही विचार करता व्हॉट इट मीन्स टू बी ह्युमन, माणूस असणं म्हणजे काय, त्यावेळेला मी म्हणतो की बाकी सगळ्या गोष्टींसोबत एक महत्त्वाची गोष्ट येते, एक्सप्रेशन, अभिव्यक्ती. मग ज्यावेळेला ते म्हणतायत सायलेन्स इज समटाइम्स द बेस्ट आन्सर, मी सुरुवातच अशी करू शकतो का की जी एक्सप्रेशनचं महत्त्व सांगेल, अभिव्यक्तीवरती बोलेल की माणूस असणं म्हणजे काय, किंवा माणसासाठी एक्सप्रेशन असणं गरजेचं काय किंवा महत्त्वाचं काय. मग मी काय करू शकतो, समजा पहिला पर्स्पेक्टिव्ह एक्सप्रेशन, अभिव्यक्तीच्या दृष्टीने सुरू करू शकतो. अभिव्यक्तीचं महत्व, आणि ते सांगितल्यानंतर लगेच सांगितलं की काय, सायलेन्स का महत्वाचं. मग कधी कधी अभिव्यक्ती किंवा सायलेन्स हीच कसं एक प्रकारचं एक्सप्रेशन आहे. सायलेन्स इज अ कम्युनिकेशन. मी सायलेंट आहे, मी बोलत नाहीये, कोणत्याही प्रकारचं मौन पागळ, तर मौन हेच काय एक प्रकारचा कम्युनिकेशन आहे. हा दुसरा कॉन्ट्रास्ट असेल त्याला, बरोबर, की त्याला हे करणं. सो मी नंतरच्या ह्याच्यात काय म्हणेन, सायलेन्स वरती बोलेन. पण आता एक लक्षात घ्या, ज्या वेळेला मी एक्सप्रेशनच्या महत्वावरती बोललो त्यावेळेला तुमच्यापैकी किती लोकांनी एक्सप्रेशनच्या महत्वाला सुरुवातीला घेतलं होतं किंवा तो पॉइंट हे केला होता. अभिव्यक्ती माणसासाठी का गरजेची आहे, म्हणजे लक्षात घ्या ना की तो प्री हिस्टॉरिक पिरियडमधला माणूस जो सर्वायवलसाठी स्ट्रगल करतोय, निसर्ग त्याच्या पुढे खूप मोठा आहे, प्राणी कधीही खाऊन टाकू शकतात, अशा अवस्थेत तो आहे. आपण म्हणू विकेस्ट ॲनिमल, माणूस काय होता, विकेस्ट ॲनिमल होता. आणि त्या प्रीहिस्टॉरिक स्टेजच्या अवस्थेत सुद्धा, तेवढ्या वाईट अवस्थेत सुद्धा तो काय होतोय, एक्सप्रेस होतोय. कसा एक्सप्रेस होतोय, प्रीहिस्टॉरिक केव्जमध्ये त्यांनी काढलेल्या पेंटिंग्स, त्यांनी काढलेली ती भित्तिचित्र कशाला डिनोट करतायत, एक्सप्रेशनलाच डिनोट करतायत. व्हॉट इट शोज, काय शोज करतं ते, की अभिव्यक्त होणं ही माणसाची गरज आहे, नाहीतर काय होईल, आपला खूप मोठा कोंडमारा होऊ शकतो. तो एक्सप्रेशनच्या महत्वावरती बोललं पाहिजे. एक्सप्रेस नाही करता आलं तर मोठ्या इश्यू निर्माण होतात. आणि माणूस कशाच्या रिलेटेड आहे, एक्सप्रेशननी माणूस तयार झालेला आहे. माया एंजेलो नावाच्या एक पोएट आहेत, कवयित्री आहेत, ऐकलंय का कधी. आता जी नावं आपण इथे घेणार आहोत त्या इन अ वे तुमच्या एसेच्या कंटेंटचा एक काय असणार आहे, प्रॉमिनंट पार्ट असणार आहे, लक्षात घ्यायचं. मायो एंजेलनची एक कविता आहे, वेन केज बर्ड सिंग्स, जेव्हा बंदिस्त पक्षी गाणं बोलतो, वेन केज बर्ड सिंग्स. एक पक्षी आहे जो काय आहे, बंदिस्त करून ठेवलेला आहे, तरी सुद्धा तो काय म्हणतोय, गाणं बोलतोय. त्यांचं एक कोट आहे किंवा त्या कवितेतली एक ओळ आहे, bird does not sing because it has an answer. It sings
बिकॉज इट हॅज अ सॉन्ग. पक्षी गाणं का बोलतोय, त्याला उत्तर सापडलेलं नाहीये. गाणं हे काय रिप्रेझेंट करतंय, किंवा त्यांना असं म्हणायचंय आपण आनंदी खुश कधी असतो, ज्या वेळेला आपल्याकडे काहीतरी डेफिनेट आन्सर आहे. मी कशातून तरी बाहेर पडलोय. वेन केज बर्ड सिंग्स, बंदिस्त पक्षी पण काय करतोय, गाणं बोलतोय. गाणं का बोलतोय, त्याला उत्तर नाही सापडलेलं, त्याच्याकडे गाणं आहे. इथं गाणं काय डिनोट करतंय, ऑप्टिमिझम. तो आशावाद, तो ऑप्टिमिझम मला काय देतोय, करेज देतोय. एक्सप्रेशन अशा प्रकारचंच करेज डिनोट करतो. जेव्हा मला काहीच मार्ग दिसत नाहीये त्यावेळेला ते गाणं माझ्यासाठी काय आहे, अभिव्यक्तीचं, एक्सप्रेशनचं एक साधन आहे. येतंय लक्षात. त्यामुळे एक्सप्रेस करणं ही माणसाची गरज आहे. आपण इमोशनल इंटेलिजन्स नावाचा इथिक्समध्ये एक पॉईंट आहे आपल्याला, बऱ्याच लोकांनी तुमच्यापैकी वाचला असेल, ऐकला असेल, बरोबर. इमोशनल इंटेलिजन्स मध्ये सुद्धा काय आहे, डार्विन पण म्हटलं होता की इफ यू हॅव टू सर्व्हाइव्ह, तुम्हाला जर काय करायचं आहे, टिकाव धरायचा आहे, निभाव धरायचा आहे, तर तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे, इमोशन एक्सप्रेस करणं अपेक्षित आहे. तुम्ही भावनांची अभिव्यक्ती कसे करता हे अपेक्षित आहे. मी ना इमोशनल इंटेलिजन्स भारतीय परंपरेत, इंडियन ट्रॅडिशनमध्ये आणि वेस्टर्न ट्रॅडिशनमध्ये कसा वेगळा आहे याच्याविषयी थोडा बोलतो. लेक्चरमध्ये आपण ते इतिक्षा घेतो सुद्धा. काय फरक आहे बरं इंडियन ट्रॅडिशनमध्ये इमोशनल इंटेलिजन्स आणि वेस्टर्न ट्रॅडिशनमध्ये. सो तो एक मेजर डिफरन्स तो असा आहे बघा. इमोशनल इंटेलिजन्स कन्सेप्ट काय त्यावेळेला त्याचं नाव नव्हतं, पण आपण काय करू शकतो, त्याचे रूट्स किंवा ट्रेस आयडेंटिफाय करू शकतो. इन इंडियन कंटेक्स्ट इट इज ऑलवेज फ्री फ्लो ऑफ इमोशन. भावनांची मुक्त अभिव्यक्ती हे भारतीय भावना व्यवस्थापनाचं एक अविभाज्य अंग आहे. म्हणजे त्या भावना नियंत्रणात आणण्यापेक्षा मी कशाला महत्त्व देतो भारतामध्ये, फ्री फ्लो ऑफ एक्सप्रेशन. आणि म्हणून मला माझ्याकडे वात्स्यायनाचं कामसूत्र येतं, म्हणून माझ्याकडे ती पेंटिंग येते, म्हणून अर्धनारी नर नटेश्वर कुठे येतो, भारतात दिसतो, की जो कंबाईंड मेल आणि फिमेलला, म्हणजे जिथे आपण अशा मॉरॅलिटीवरती आज बोलतोय की मेलनी कसं वागायला पाहिजे, फिमेलनी कसं वागायला पाहिजे, त्यावेळेला भारतीय परंपरा एक असा फॉर्म देते की जो कॉम्बिनेशन आहे दोघांचा. सो ते परत एकदा काय आहे बरं फ्री फ्लो ऑफ इमोशन, तुमची एक्सप्रेशनची गरज समजून घेऊन गोष्टी तयार झालेल्या आहेत. त्यामुळे भारतामध्ये बऱ्याचदा इथिक्सची, मॉरॅलिटीची एक बाउंड्री पण इस्टॅब्लिश करणं अवघड जातं. कारण मोस्ट ऑफ द गोष्टी कशा येतात, आपण त्याला म्हणतो इन्स्टिंक्टच्या बेसवरती येतात, कन्सायन्समधून येतात, इंट्युशन बेस्ड डिसिजन मेकिंगमधून येतात. अगेन ते काय करतायत, जस्ट तुमची एक्सप्रेशनची इनेट ॲबिलिटी जी आहे ती फॉलो करतात. सो तुम्ही काय पहिल्यांदा सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं एसेच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये, एक्सप्रेशन ही माणसाची मूलभूत गरज आहे. माणसाला सर्वाईव्ह करायला काय लागतं, एक्सप्रेशनची. इवन माया एंजुलिनच्या पोएमनी तुम्ही काय करू शकले असते, एसेची स्टार्ट करू शकले असते. क्लिअर आहे इथपर्यंत. ओके. त्यानंतर मी कॉन्ट्रास्ट दाखवला. सी बट समटाइम्स वन ऑफ द गुड वे ऑफ कम्युनिकेटिंग इज सायलेन्स. सायलेन्स इज अ स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन. ते दाखवायला पाहिजे होतं की सायलेन्स म्हणजे काही इनर्शिया नाही, इनॅक्टिव्हिटी नाही. व्हॉट आय एम डुईंग, आय एम कम्युनिकेटिंग बट इन अ डिफरंट वे. आता या दुसऱ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये आपल्याला इलॅबोरेटली डिस्कस करावं लागेल की व्हाय समटाइम्स सायलेन्स इज बेस्ट टाईप ऑफ कम्युनिकेशन और बेस्ट आन्सर. का बरं आता मला सांगा की शांत राहणं, मौन बाळगणं हे चांगला वे आहे कम्युनिकेशनचा. काय सांगता येईल, या दुसऱ्या पर्स्पेक्टिव्हवरती थोडं इलॅबोरेटली बोलावं लागेल, लिहावं लागेल. काय लिहिणार, इट कॅन प्रिव्हेंट फर्दर मिस्टेक्स. ओके. काय ॲड्रेस करतोय बेसिकली आपण या सेकंड पर्स्पेक्टिव्हमध्ये, व्हाय सायलेन्स इज बेस्ट आन्सर. शांत राहणं हे कधी कधी सर्वोत्तम पर्याय किंवा उत्तर का असतं हे ॲड्रेस करायचं आहे. कॉन्फ्लिक्ट रोखून धरतो. बरं. सेल्फ कंट्रोल अगेन रॉंग थिंग. सेल्फ कंट्रोल हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
बघा, बऱ्याचदा आपण सिच्युएशनला, परिस्थितीला रिॲक्ट करतो. काय करतो? प्रतिक्रिया देतो. सो परत इमोशनल इंटेलिजन्समध्ये त्या दोन गोष्टी आहेत. रिॲक्शनपेक्षा काय दिला पाहिजे? रिस्पॉन्स दिला पाहिजे, प्रतिसाद दिला पाहिजे. पण रिॲक्शन ही थोडीशी इमिजिएट असते. आपण काय करतो? त्वरित प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतो आणि ती प्रतिक्रिया प्रॉब्लेमॅटिक असू शकते, इरॅशनल असू शकते, अतार्किक असू शकते. आले लक्षात? सो समटाइम्स रिॲक्शन कॅन बी इरॅशनल, अतार्किक. आता मला जर समजा रिॲक्शन नाही द्यायची, पटकन रिस्पॉन्स द्यायचा आहे, तर सुरुवातीला तो रिस्पॉन्स द्यायच्या आधी मी काय करायला पाहिजे? शांत राहायला पाहिजे. सो इथे थोडंसं ना आपण अँगर मॅनेजमेंटच्या कंटेक्स्टमध्ये पण बोलू शकलो असतो की क्रोधावरती नियंत्रण. आणि मग तिथे भगवद्गीतेचा दुसऱ्या अध्यायातला श्लोक जो इमोशनल इंटेलिजन्समध्ये पण लिहिता येतो आणि अशा प्रकारच्या एसेमध्ये पण लिहिता येतो, क्रोधात भवती समोहा. तो पूर्ण श्लोक पाठ नाही करता आला तरी ॲटलिस्ट हे 3 शब्द लक्षात ठेवायचे. भगवद्गीता अध्याय क्रमांक 2 एवढं तरी लक्षात ठेवायचं. क्लिअर? क्रोधात भवती समोह. क्रोधाने आपण माणसाचा काय नाश होतो? कन्सायस नष्ट होतो, माणूस नष्ट होऊन जातो. अशा प्रकारचं ते हे केलेलं आहे. अध्याय 2, क्रोधात भवती समोह. सो अशा प्रकारच्या टेंडन्सी पासून दूर राहायचं असेल तर माणसाने काय राहिलं पाहिजे? शांत राहिलं पाहिजे. शांत राहिल्यानंतर माणसाला कळतं की आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, काय गरजेचं आहे, आपण रिस्पॉन्स कसा दिला पाहिजे. रिस्पॉन्स कसा असतो? रिस्पॉन्स हा लार्जली रॅशनल असतो, तार्किक असतो. रिस्पॉन्स हा कन्स्ट्रक्टिव्ह असतो, विधायक असतो. त्यातून काही ना काहीतरी डेफिनेट चांगलं घडणार असतं. हे काय असतं? जस्ट फक्त अँगर फॉर सेक ऑफ अँगर. संताप कशासाठी? संतापासाठी. क्लिअर आहे इथपर्यंत? आणखी एका कारणासाठी सायलेन्स महत्त्वाचं आहे आणि हे सध्याच्या काळामध्ये समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. भारतीय परंपरेमध्ये संवादाचे किंवा संभाषाचे, संभाषा म्हणजे काय? लोक एकत्र येत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवरती संवाद करत आहेत. त्याचे काही प्रकार सांगितले. वाद, जल्प, वितंड. काय माहिती याच्याबद्दल आयडिया? काय प्रकार आहे? वाद म्हणजे काय असेल बरं? जसं अंदाज आपण म्हणतो ना, विनाकारण वाद घालू नकोस, त्यातला वाद का? सो इथे वाद म्हणजे काय? डायलॉग अँड डिस्कशन, डिबेट. द वाद वर्ड इज यूज्ड इन अ पॉझिटिव्ह मॅनर. वादे वादे जायते तत्वबोधः असं भारतीय परंपरेत सांगितलेलं आहे. वादे वादे जायते तत्वबोधः म्हणजे वादावादातूनच, डायलॉग अँड डिस्कशन मधूनच काय तयार होतं? तत्वज्ञान तयार होतं. फिलॉसॉफी कशातून येते? डिबेट डिस्कशन मधून येते. हे जो एलिमेंट आहे ना, परत एकदा कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठी कधी कधी सायलेन्स गरजेचा नसतो, डिबेट डिस्कशन गरजेचं असते, तिथं पण वापरता येईल. ठीक आहे, तो पुढच्या आस्पेक्टमध्ये आपण बघूया. सो भारतीय परंपरेत वाद हा प्रकार सांगितलेला आहे. पण त्याने एक गोष्ट आणखी क्लिअर केली. वाद, संवाद कुठे करायचा, कुणाशी करायचा? हे जसं उपनिषदांमधलं किंवा भगवद्गीतेमधले तत्वज्ञान आहे, तसं बुद्धिझममध्ये सुद्धा कुट्टग्रशाला नावाचा एक प्रकार आहे. तुमच्या NCERT मध्ये सुद्धा मेन्शन आहे कुट्टग्रशाला. पॉइंटेड हट किंवा एक झोपडी अशा अँगलनी. काय बरं कुट्टग्रशाला? तर हे सगळे लोक काय होते? भटके जीवन जगत होते. म्हणजे हे भिक्षू असतील वगैरे, एका जागेवरून दुसरीकडे जायचे. अशा एका कुट्टग्रशालेत एकत्र यायचे आणि तिथं काय करायचे? डिबेट डिस्कशन हेल्ड करायचे. समजा डिबेट आणि डिस्कशन मध्ये तुम्ही दुसऱ्याला डिफीट केलं, डिफीट इन द सेन्स दुसऱ्याला तुमचं म्हणणं पटवलं, तर ते लोक काय येणार? तुमच्या ह्याच्यात येणार. म्हणजे आता सध्या ना मी ते D.D. कोसंबींचं बुद्धचरित्र हे पुस्तक वाचतोय. छोटंसं आहे, तुम्हाला कधी नंतर एकदम समजा टू डू लिस्टमध्ये छोटंसं आहे, त्यामुळे इंटरेस्टिंग स्टोरी टाईप आहे.
तर त्याच्यात ना एक घरामधलं वर्णन दिलेलं आहे. बुद्धाची ॲबिलिटी किंवा बुद्धाला का लवकर पसरला तो, कारण तो परस्युएशन करण्यामध्ये हे होता, मनवळवणी करायचा तो लोकांची, परस्युएट करायचा. आणि त्यामुळे काय व्हायचं की जर समजा तुम्ही अपोजिट सेक्टचे असाल तर त्या सेक्टमध्ये लोक सांगायचे की तो विचित्र माणूस आहे बरं का, त्याच्यापासून दूर राहा, तो तुमच्यावरती काही जादूटोणा वगैरे करू शकतो. कारण मला माहिती आहे ना की एकदा इन्फ्लुएन्सच्या अंडर आला की काय होऊ शकतो, तो त्या व्यक्तीचा फॉलोअर होऊ शकतो. मग एका घरात त्याने असं दाखवलं की ती एक सून आहे जी बुद्धिझमला फॉलो करते आणि सासरा आहे की जो वेगळ्या सेक्टला फॉलो करतो. अगेन इट कॅन बी यूज्ड ॲज अ एक्झाम्पल ऑफ टॉलरन्स, सहिष्णुता, भारतीय याच्यातली सहिष्णुता म्हणून ते वाटतं. नीरग्रंथी नावाचा पंथ तो फॉलो करतोय. म्हणजेच कोण? जैन. सो एक जैन, सासरा जैन आहे आणि दुसरा कोण आहे? तर एक वेळेला बौद्ध भिक्षू त्यांच्या घरात भिक्षा मागायला येतात आणि ती सून काय करते? भिक्षा देते. सासरा भडकतो, कसं काय दिलं? त्याच वेळेला नंतर काय होतो? नीरग्रंथी येतो. ती म्हणते कसं काय दिलं, माझ्या घरात यांना बोलवायचं. परत डिबेट डिस्कशन मधून ते त्यांच्यात संवाद साधतात आणि ते असं डिस्कस करतात की ठीक आहे ना, बुद्ध भिक्षू आला तर तुम्ही काय करा, तू त्याची सेवा कर. जर समजा नीरग्रंथी आला, जैन आला, तर मी काय करेन, मी त्यांची सेवा करेन. आणि मग त्यांनी असं एक प्रसंग दाखवला की बुद्ध त्यांच्या घरात येणार असतो, तर ते नीरग्रंथी सेक्टवाला म्हणतो त्याला की काय कर, त्याच्यापासून दूर राहा. मग घरात ते एक पडदा पाडतात आणि पडद्याच्या अलीकडच्या बाजूला तो काय करतो, बसून राहतो. आणि बुद्ध बोलायला सुरुवात केल्यानंतर त्याला तिथं गिल्ट फील होतं, अरे एवढा मोठा माणूस आपल्या घरात आलाय. आणि आपण तो पण काय होतो, बुद्धिझममध्ये जातो. डिबेट अँड डिस्कशन. UPSCने एक एसे विचारला होता, थिंकिंग इज लाईक अ गेम, इट बिगिन्स वेन देर इज अपोजिट टीम. सगळं आर्ग्युमेंट बघा काय होतंय, तिथे पण वापरता येते. सो वाद ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे, लक्षात घ्या. त्यातून आपण काय निर्माण करणार आहोत? तत्वज्ञान. सध्याच्या काळाला नो इझमचा काळ असं म्हटलं जातं. इझम म्हणजे काय? परत एकदा, फिलॉसॉफी, तत्वज्ञान, आयडिओलॉजी. नो इझम म्हणजे काय? असा काळ किंवा असा एज की ज्याच्यात काय तयार होत नाहीये, कोणत्याही प्रकारची आयडिओलॉजी किंवा तत्वज्ञान तयार होत नाही. का बरं? डिबेट डिस्कशनच काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. हे दोन प्रकार आहेत ना, जल्प आणि वितंड. हे म्हणजे जे आपण आता करतो भांडण, ते सोशल मीडियावरती असेल, याच्यामध्ये तुम्ही फक्त काय करता, तुमचे आर्ग्युमेंट मांडण्यासाठी गोष्टी करता. तुम्ही दुसऱ्याच्या आर्ग्युमेंटला काय करता, इनहेरेंटली तुमच्या डोक्यातच ते असतं की बाबा हा चुकीचंच आहे. इथे एक व्यक्ती नुसती भांडण करून किंवा वाद घालण्यासाठी, तंटा निर्माण करण्यासाठी गोष्ट करत असते. सो सायलेन्स इज समटाइम्स अ बेस्ट फॉर्म ऑफ आन्सर वेन जल्प आणि वितंड आहे. समोरचा व्यक्ती मूर्खासारखा वागतो म्हणून मी पण मूर्खासारखं वागणं हे काही त्याला उत्तर नाही, असं एक बेसिक आर्ग्युमेंट त्याच्यामध्ये आहे. त्यापेक्षा काय करणं, इथे शांत राहणं, न बोल. कारण पॉइंट इज तिथे डिबेट डिस्कशन नाही करायचे. काय करायचे, मला जस्ट दुसऱ्याला रॉंग प्रूव्ह करायचं आहे. ही वादाची प्रक्रिया कशी होते माहिती आहे का तुम्हाला? खंडन मंडन नावाचा प्रकार माहिती आहे? लक्षात घ्या, कुठेही काय झालं एसे मध्ये आपल्याला इंडियन ट्रॅडिशन वापरायचे. खंडन मंडन परंपरा माहिती आहे का कोणाला? खंडन मंडन परंपरा काय? समजा आता मी काय केलं, एखादं आर्ग्युमेंट मांडलं, बरोबर? मी काय केलं, एक गोष्ट भाषण वगैरे केलं, माझं आर्ग्युमेंट सांगितलं की मला असं असं बोलायचं आहे. तुम्ही उभं राहिल्यानंतर काय करणार, पहिलं माझं म्हणणं खंडन करणार, काउंटर आर्ग्युमेंट कुणावरती देणार, माझ्या आर्ग्युमेंटवरती देणार, आणि मग नंतर तुमचं म्हणणं मांडणार. दॅट इज मंडन. बऱ्याचदा काय होतं की दुसऱ्यांचं म्हणणं कशा कंटेक्स्टमध्ये चुकीचं आहे हे न सांगताच आपण काय करतो, आपलं म्हणणं मांडतो. आणि ज्यावेळेला दुसऱ्यांचं म्हणणं चुकीचं खोडायचं असतं ते पण प्रॉपर आर्ग्युमेंट देऊन ते सोपं नसतं. म्हणून तर आपण भांडण करतो ना. जल्प आणि वितंड का करतो? कारण माहिती आहे आपल्याला की ते पटवून किंवा डिबेट करून देऊन करता येणार नाही. त्यामुळे अँगर परत एकदा वापरला जातो. असं एक वाक्य पण आहे, ते पण तुम्ही एसएम साठी हे करू ठेवू शकता. बायोग्राफी शुड बी रिटन बाय अक्यूट एनिमी. बायोग्राफी should be written
बाय ॲक्यूट एनिमी. तुमच्या अजात शत्रूंनी तुमचं आत्मचरित्र लिहिलं पाहिजे. द्याल का लिहायला? तुमचा एखादा कोण शत्रू असेल, हितचिंतक नसेल, अशी व्यक्तीला द्याल का आत्मचरित्र लिहायला? देणार? डिप्रेशन ह्याच्यामध्ये जाऊन आपण काय करून काय सांगता येणार नाही. बरोबर. हे का असं सांगितलंय? बायोग्राफी शुड बी रिटन बाय ॲक्यूट एनिमी. जेव्हा तो एक बायोग्राफी लिहितोय, आत्मचरित्र लिहितोय, तेव्हा एक कुठे ना कुठेतरी पॉईंटला लक्षात आलं की एवढा वाईट व्यक्ती नाही शत्रू होण्यासारखा. तर तो परत एकदा त्यातच आहे, खंडन मंडन. तुमच्या बायोग्राफी तुमच्या एनिमीनी का लिहावी? पहिली गोष्ट म्हणजे शत्रुत्व असणं इतकं काही वाईट परिस्थिती नाही, हे एक रिअलाइज व्हावं. दुसरी गोष्ट, त्यातून आपल्याला आपला मिरर दिसणं, आरसा दिसणं. त्यातून मला काय कळेल की बाबा नक्की मी कसा आहे याच्याबाबत एक फीडबॅक पण मिळू शकतो. सो का बरं शांत राहिलं पाहिजे? कारण जल्प आणि वितंडाकडे आपल्याला जायचं नाही. आपल्याला काय करायचंय? वाद या शब्दावरती फोकस करायचंय. पण तसं होत नसेल, म्हणजे जसं की आता सध्याचं ट्रोल करण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्यावरती पण बोलता येतं. ट्रोलरला उत्तर देणं हे त्यांचा विजय असतो. ट्रोलरला जेव्हा तुम्ही आन्सर देता ना, त्यांना अपेक्षित काय असतं? तुम्ही चिडून उत्तर द्या. मग त्यावेळेला मी शांत राहणं हा काय पर्याय. एक पुस्तक आहे सेल्फी नावाचं, अरविंद जगताप यांनी लिहिलेलं. तुम्ही अरविंद जगताप यांना ते चला हवं येऊ द्यामध्ये ते त्यांचे पोस्ट वाचल्या जायचे बघा, की पत्र आलंय वगैरे. अरविंद जगताप यांचं सेल्फी नावाचं पुस्तक आहे. त्यात ते असं म्हणतात, खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे. मग लिहिण्याचं हे कसं असायला पाहिजे ते असं म्हणतात, आधी आमच्याकडे पब्लिक टॉयलेट, सार्वजनिक स्वच्छतागृह अस्वच्छ असायची, त्याच्यावर काही ना काही लिहिलं जायचं. म्हणजे तो तुम्ही बघितलं असेल तर इतका इनोव्हेटिव्हनेस आहे भारतामध्ये, इतके म्हणजे यांच्याकडे इतकी इनोव्हेटिव्ह ॲबिलिटी असताना का म्हणजे बेरोजगारी आहे असा प्रश्न कधी कधी पडतो. कालचा एक इन्सिडेंट सांगतो. एका रेस्टॉरंटच्या बाहेर पडल्यानंतर एक माणूस गाडीवरती असं माझ्या फडका घेऊनच उभा होता. पूर्ण गाडी ओली झाली होती. म्हटलं पुसून देतो, तर त्याने पुसायला वगैरे सुरुवात लगेच करून टाकली. आणि नंतर बघितलं रस्ता सुकाठाक, फक्त 2च गाडी भिजलेल्या, माझी आणि माझ्या बाजूची. म्हटलं हे कसं काय झालं? तर स्वतःहून भावनी पाणी आणून त्याच्यावर टाकून स्वतः साफ करत होता. एवढा इनोव्हेटिव्ह. आणि ते इनोव्हेटिव्ह आस्पेक्ट काय असतो आपल्या वॉशरूममध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो. तर ते म्हणतात की तशा प्रकारच्या ज्या भिंती आहेत ते खराब करण्याचं प्रमाण भारतीयांनी काय केलंय? कमी करून टाकले. कारण त्यांना नवीन भिंती सापडल्यात, फेसबुकच्या वॉल्स. थोडक्यात जी घाण आम्ही बाहेर करायचो ती आता काय करायला लागलोय? तिथे ट्रोलर्सला अपेक्षित काय असतं? हे करणं. तुम्ही त्याला चिडून उत्तर देणं, त्यात सॅटिस्फॅक्शन असतं. त्यातूनच माझं डोपामिन सिक्रेट होणार असतं. त्यावेळेला तुम्ही सायलेंट राहणं हेच काय असतं? उत्तर असतं. आलं लक्षात? याला कंटेम्पररी पर्स्पेक्टिव्हली पण आपण काय केलं? लिंक केलं. सो ट्रोल किंवा ट्रोलर्सचा इलेमेंट त्याच्यामध्ये आला पाहिजे होता. परत पुढे कधी कधी सायलेन्स हे बेस्ट आन्सर असतं. विचार करा, आता जसं आपण विचार केलाय तसा आणखी काय विचार करता येईल इथे? समटाइम्स सायलेन्स इज द बेस्ट आन्सर. टाकता येईल, पण परत एकदा ना की आपण म्हणू की ते तसा कंटेंट तिकडचा थोडा बाजूलाच ठेवूया आपण. जितकं शक्य होईल तिकडं इंटरनॅशनल पॉलिटिक्स किंवा जे GS ओरिएंटेड आपलं कंटेंट आहे त्याला बाजूला ठेवून विचार करूया. माया एंजिलो कशा येतील याच्यावरती जास्त बोलूया. समटाइम्स सायलेन्स इज द बेस्ट आन्सर. काय होती स्टोरी? ती इथे कशी वापरणार? ओके. ओके. आणखी एक स्टोरी आहे जी तुम्ही एज्युकेशन
बेसिकली आणखी सायकोलॉजी, फिअर, फ्रीडम अशा टॉपिकच्या अराउंड पण वापरू शकता. रवींद्रनाथ टागोर यांच्या असोसिएट असलेली स्टोरी. रवींद्रनाथ टागोर आणि त्यांचे वडील कोण होते? देवेंद्रनाथ टागोर. व्हेरी गुड. रवींद्रनाथ टागोर आणि देवेंद्रनाथ टागोर काय करत होते? एक सोबत चालले होते. जाताना त्यांना एक जंगलाचा बाग लागला. एका जंगलातून पास करायचं होतं. त्यावेळेला एका झाडाखाली ते विश्रांतीसाठी थांबले. आणि थांबल्यानंतर तिथे देवेंद्रनाथ मौन किंवा समाधीसाठी बसले. परत जे आपण म्हणतो ना सायलेन्स, त्या स्टेट ऑफ सायलेन्समध्ये मौनाच्या अवस्थेत बसले. काही वेळानंतर तिथे दरोडेखोर आले, जे काय करतात, लुटायला आलेले आहेत. आता कॉमन आपण म्हणू की काय केलं असतं आपण आपल्या सगळ्या लोकांनी काय केलं असतं? म्हणजे समजा दरोडेखोर आलाय, काय केलं असतं? लापायचं कुठं? आता दिसलोय सरळ सरळ. ओरडलो असतो. जंगलात अजून 1-2 प्राणी यायचे ते दरोडेखोरांसोबत. अजून दगड घेतला असता. ओके. पळण्याचा प्रयत्न केला असता. आणखी ते तसेच बसून राहिले त्या ध्यानस्थ किंवा त्या समाधी अवस्थेमध्ये. आणि आपण म्हणू ना की ते कपाळावरती काही आठ्या न आणणं, कोणत्याही प्रकारचा एक्सप्रेशन न दाखवणं, तशा शांत ह्याने. एक्सप्रेशन दाखवणं म्हणजे काय की घाबरलो असलं तरी ते दिसतं. आपण कधी कधी ना काय मला काही भीती वाटत नाही. म्हणजे माझा एक हे आहे की UPSC प्रिलिम किंवा कुठल्याही एक्झामच्या आधी मुलांना जेव्हा विचारलं ना की भीती वाटते का, नाही म्हटणारे लोक सगळ्यात घाबरलेले असतात. तर ते तशा कोणत्याही प्रकारचं हे न दाखवतात तसेच राहिले होते. ज्या वेळेला नंतर रवींद्रनाथ टागोर मोठे होतात, ते म्हणतात की मी एक गोष्ट त्यातून शिकलो. उपनिषदात सांगितले, मा भैषी, भिवू नकोस, घाबरू नकोस, फिअर ओला ओव्हर पॉवर कर. त्यावेळेला ते म्हटले की मी लाईव्ह एक्झाम्पल घेतलं, न घाबरता शांत राहण्याची ताकद. लक्षात घ्या, माणसं तुम्ही किती खराब गोष्टी करू शकता किंवा तुम्ही किती हे करू शकता याला घाबरत नाहीत. तुम्ही त्यांनी दाखवत असलेल्या भीतीला घाबरले नाही याची जास्त भीती वाटते. ते दरोडेखोरांना वाटलं रे कोणतरी वेगळाच माणूस आहे, हा घाबरतच नाही, याचा अर्थ काय, वेगळाच माणूस आहे. रवींद्रनाथ टागोरांनी तो जो एरिया होता की जिथे हा प्रसंग घडला, तिथेच नंतर त्यांची एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन उभारली. कोणती? शांती निकेतन. कारण ते असं म्हटले की एकतर एज्युकेशन नेचरच्या जवळ जाणारं असायला पाहिजे, निसर्गाच्या जवळ जाणारं असायला पाहिजे, आणि दुसरं निर्भयत्वाच्या पायावर उभं असायला पाहिजे. इट शुड इन्कल्केट फिअरलेसनेस. शिक्षणाचं प्रयोजन काय किंवा रिअल एज्युकेशन काय याच्यावरती पण एसे होता. काय म्हणतात ते, फिअर नाही पाहिजे. आणि त्यातूनच रवींद्रनाथ टागोरांची एक मोठी कविता जन्माला येते की जी ऑलमोस्ट तुम्ही अक्रॉस डिफरंट एसे वापरू शकता, पाठ करून ठेवायची. वेअर माइंड इज विदाउट फिअर अँड हेड इज हेल्ड हाय, भयशून्य चित्त जेथ उन्नत सदैव माथा. मोठी कविता आहे, वेगवेगळ्या कंटेक्स्टमध्ये वापरता येते, पण ॲटलिस्ट या लाईन पाठ पाहिजे. वेअर माइंड इज विदाउट फिअर अँड हेड इज हेल्ड हाय. लक्षात घ्या, डेव्हलपमेंट काय पाहिजे, सगळ्यात आयडियल फॉर्म ऑफ डेव्हलपमेंट काय पाहिजे, आयडियल फॉर्म ऑफ फ्रीडम, जेव्हा प्रत्येक व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या भीतीशिवाय जगेल. वेअर माइंड इज विदाउट फिअर, भयशून्य चित्त जेथ उन्नत सदैव माता. माहिती आहे का कशात आहे ही कविता त्यांची? वेअर माइंड इज विदाउट फिअर, हेड इज हेल्ड हाय. रवींद्रनाथ टागोरांच्या कोणत्या पुस्तकामध्ये किंवा याच्यामध्ये आहे? ज्याला महत्वाचा एक पुरस्कार पण मिळाला, लिटरेचर मधलं नोबेल, गीतांजली. गीतांजली माहीत असतं आपल्याला, पण त्यातलीच ही एक कविता आहे, मोस्टली माहीत नसतं. सो गीतांजली मधलं. सो परत एकदा रवींद्रनाथ टागोरांच्या वडिलांनी, देवेंद्रनाथांनी काय दाखवून दिलं
समटाइम्स सायलेन्स इज द बेस्ट आन्सर. तुम्ही काही तिथे एक्झॅगरेटेड रिॲक्शन करण्यापेक्षा शांत राहणं हे काय असू शकतं, बेटर ऑप्शन असू शकतं. येते का लक्षात? म्हणजे तो जो आस्पेक्ट आहे, जो डिकोड केला आहे आपण एसेचा पर्स्पेक्टिव्ह, तो तशाच प्रकारच्या एसेच्या कंटेंटने आपण काय करतोय, पुढे घेऊन चाललेलो आहे. तिथे आपण पॉलिटिकल लेवलला, इंडिव्हिज्युअल लेवलला असं काही डिकोड करत नाहीये. सो जस्ट काय सांगतोय की बाबा का गरजेचं आहे आणि कुठल्या कंटेंट, वाय पण ॲड्रेस करतोय. बऱ्याचदा आपण काय करतो, इलस्ट्रेशन देतो, फक्त स्टोरी सांगतो, पण वाय हा ॲड्रेस करत नाही की बाबा ट्रोलरला आन्सर का नाही द्यायचं, ह्याचा वाय पण त्याच्यामध्ये आला पाहिजे. तिथं तुमची थॉट प्रोसेस रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. क्लिअर आहे? अजून काही आठवतंय का या कंटेक्स्टमध्ये? वाय सायलेन्स इज द बेस्ट आन्सर. महात्मा गांधी जे ह्याच्यामधलं मोस्ट ऑफ द मौन त्यांचे होते, मौन व्रत होते. नौखालीमध्ये माउंट बॅटन काय म्हणाला की बाबा जे 1000 सैनिक करू शकले नाही तेवढं एकट्या माणसाने केलं. नौखालीमध्ये त्यांनी काय केलं, उपोषणालाच बसले होते. सो ते गांधींचं एक एक्झाम्पल त्याच्यामध्ये देता येतं. नाही, ती इंडियन ट्रॅडिशन आणि फिलॉसॉफी हा तुमचा एसेचा पार्ट असायला पाहिजे. GS1चा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल त्यातला हा बघा, हुट्टग्रशालाची आपण थेरॉटिकल किंवा इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट सांगत नाही. हुट्टग्रशाला त्या फिलॉसॉफीला डिकोड करतोय की ती का गरजेची होती. वापरू शकतो. नाही, पण मग ते काय आहे की एसे स्पेसिफिक कंटेंटमध्ये बसतं. इंडियन ट्रॅडिशन, फिलॉसॉफी, आर्ट अँड कल्चर हे आपल्याला इन अ वे वापरायचं आहे. फक्त एवढंच की ती पॉलिटिकल हिस्ट्री, क्रोनॉलॉजी होऊ नये. ते एक्झॅक्टली तिथे फिट बसायला पाहिजे. आता हा पुढचा एलिमेंट आहे की तुम्ही कसं वापरता त्याच्यावरती तो ठरेल. ठीक आहे, पण ह्या गोष्टी कल्चरमधल्या वापरल्या पाहिजे. त्यामुळे आपण एसेचा चांगला एक एलिमेंटच म्हणतो की आर्ट अँड कल्चर यूज केलं पाहिजे. त्यानंतर पुढे जाऊन अजून काय करता आलं असतं, सायलेन्स इज द बेस्ट आन्सर. जेव्हा तुम्हाला अननेसेसरी कन्फ्रंटेशन नाही पाहिजे, वाद नाही पाहिजे, शांत राहायचं आहे, हे बघा, हे सायलेन्स इज द बेस्ट आन्सर काय दाखवतं की मी ना एक्सटर्नल फॅक्टर्सनी आता इन्फ्लुएन्स नाही होणार आहे. बाह्य घटक मला माझी मेंटल स्टेट हलवू शकणार नाहीत. कोणी मला काय बोलतंय, एक्सटर्नल व्हॅलिडेशन आहे का, याची काही गोष्ट हे न करता तुम्ही काय राहणं, तुमच्या चांगल्या स्टेट ऑफ माइंडमध्ये राहणं. ते बुद्धाचं आणि अंगुलीमालाचं प्रसंग आहे बघा. तो अंगुलीमाल त्याला वाईट वाईट बोलतो. तो म्हणतो की तू ह्या ज्या शिव्या मला घातल्यास त्या जर मी स्वीकारल्या ना तर काय होईल, त्या तुझ्यापाशीच राहतील, त्याने मला कशा शिव्या दिल्या. हे जे आपलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन कधी कधी तर मराठीमध्ये एक चांगला शब्द आहे, अनुलेखाने मारणं. अनुलेखाने मारणं म्हणजे काय की बाबा त्याला प्रत्युत्तर देणं हे मी काहीच महत्त्वाचं समजत नाही. सो सायलेन्स इज द बेस्ट. अंगुलीमाल आणि बुद्ध याची पण हे काय करता आली असती, ती इलस्ट्रेशन किंवा हे लिहिता आलं असतं. सो पहिला कशापासून सुरुवात केली आपण एसेची, एक्सप्रेशन का महत्वाचे. नंतर सांगितलं की वाय सायलेन्स कॅन समटाइम्स बी अ इफेक्टिव्ह एक्सप्रेशन. तिसरं सांगितलं की पण बऱ्याचदा सायलेन्स प्रॉब्लेमॅटिक असू शकतं. सो वाय सायलेन्स इज समटाइम्स, आणि हे प्रश्न रेज नाही करायचे, हे तुमच्या डोक्यात असणार आहेत, तुम्ही ते पेपरवरती मांडताय. एक्झामिनरला ते इनडायरेक्टली कळू द्या की तुमचे हे पर्स्पेक्टिव्ह आहेत. वाय सायलेन्स इज समटाइम्स प्रॉब्लेमॅटिक याच्यावरती बोललं पाहिजे. ठीक आहे, याच्यावरती इलॅबोरेटली कंटेंट वापरलं पाहिजे. सर, मग आपण आता एक पर्स्पेक्टिव्ह असं मौन नेहमीच सर्वोत्तम म्हणजे उत्तर असते का, जर असा पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप केला आणि त्याच्यात जर सांगितलं आपण पहिल्यांदाच तुम्ही पडलेलं काय अभिव्यक्ती किंवा एक्सप्रेशन माणसाला गरजेचं आहे या स्टेजमध्ये महत्त्व. त्या पॉईंटमध्ये आपण ते लिहू शकतो की मौन नेहमी सर्वोत्तम असते का, हे आपण ज्यावेळेस तो पर्स्पेक्टिव्ह लिहिणार. नाही, पण पहिली मेन डिमांड ऑर्गनाईज केल्यानंतर दुसरं हे थोडंसं इफेक्टिव्हली बसतंय त्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, तर ते फ्लोच्या अराउंड आपण ते हे करतोय. सायलेन्स इज समटाइम्स प्रॉब्लेमॅटिक इश्यू आहे त्याच्यामध्ये. का बरं, तर प्लेटो आहे, प्लेटो असं म्हणतो, आय विल टेक युअर सायलेन्स
आय विल टेक युअर सायलेन्स ॲज युअर कन्सेंट. प्लेटोनी करेज हा वर्च्यू सांगितलाय. सद्गुण, धैर्य हा काय आहे? सद्गुण आहे. जर तुम्ही शांत आहात, तुम्ही काही बोलत नाही आहात, तुम्ही काही व्यक्त करत नाही आहात, आय विल कन्सिडर इट ॲज युअर संमती. तुमची शांतता, तुमचं मौन ही तुमची काय समजली जाईल? संमती समजली जाईल. थोडक्यात कोणत्याही प्रॉब्लेमवरती जर तुम्ही शांत आहात तर काय कन्सिडर केलं जाईल? इट इज युअर कन्सेंट. प्लेटोची एक स्टोरी माहित असेल तुम्हाला, ॲलिगरी ऑफ केव्हची. किती लोकांना माहिती आहे? केव मॅन जो आहे त्यातला गुहेतला माणूस. तर या केव मध्ये काही लोकांना काय करून ठेवलेलं आहे? बंद करून ठेवलेलं आहे. ते त्यातून बाहेर पडत नाहीये, तिथेच अडकून पडलेले आहेत, तिथेच त्यांचं आयुष्य हे करतायत. त्यांना फक्त सावल्या दिसत आहेत. गुहेच्या बाहेर काय दिसतंय? फक्त सावल्या. आणि त्यांना वाटते तीच काय आहे? रियालिटी आहे, ट्रुथ आहे. प्लेटो त्याबद्दल असं म्हणतो, रियालिटी इज शॅडो ऑफ आयडियाज. सत्य, वास्तव हे काय असतं? कल्पनांची सावली असते, आयडियाज. आणि मला असं वाटतं की तेच खरं आहे. आणि त्यातल्या मोस्ट ऑफ द लोकांनी काय केलं होतं? त्याला क्वेश्चनच नाही केलं होतं. तशाच सायलेन्सच्या अवस्थेत ते राहत होते. आता ही ॲलिगरी ऑफ केव्हची स्टोरी आपण सगळीकडे लिहू शकतो, पण इथे लिहिताना एसे मधले शब्द वापरायला पाहिजे. सायलेन्स. त्यांची इनॅक्टिव्हिटी काय डिनोट करते? तसेच ते पडून असणं. ह्या इनॅक्टिव्हिटी इन कंटेक्स्ट ऑफ दिस इज सायलेन्स. सिम्बॉलिकली इथे सायलेन्स काय अर्थाचा होतो? इनॅक्टिव्हिटी. त्यातला एक माणूस उठतो आणि तो म्हणतो की अरे हे काही खरं नाही. त्या गुहेच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला दिसतो सूर्य. एक मराठीत नाटक पण आलं होतं, सूर्य पाहिलेला माणूस. प्लेटोचा हा केवमॅन, ज्याने सूर्य काय डिनोट करते इथे? ट्रुथ, रियालिटी. ट्रुथ आणि रियालिटीकडे जाण्यासाठी सायलेन्सपेक्षा कधी कधी काय गरजेचं असतं? क्वेश्चनिंग. जे आहे त्याला खरं मांडणं, याच्या पलीकडे जाऊन काय करायला पाहिजे? प्रश्न विचारले पाहिजे. क्लिअर आहे? सो हे तिथं लिहिता आलं असतं. अजून एक स्कॉलर आहे जो असं म्हणतो की तुम्ही जर समाजात अन्याय आहे किंवा हे, त्याला सगळे तुम्ही रिस्पॉन्सिबल असता. कोण आहे? खलील जिब्रान. नोट डाऊन वन कोट ऑफ खलील जिब्रान. Single leaf turns yellow. Single leaf turns not yellow. But with the silent knowledge of बऱ्याच ठिकाणी वापरता येणारं कोट आहे. मराठीत त्याचं ट्रान्सलेशन असं करता येईल, संपूर्ण झाडाच्या मूक संमतीशिवाय झाडाचे एक पान सुद्धा गळून पडत नाही. मीन्स बेसिकली ज्यावेळेला झाडाचं एक पान गळतंय, म्हणजे इन द कंटेक्स्ट ऑफ हिअर सोसायटीतला एखादा मेंबर कम्युनिटी सोबत अन्याय होतोय, इनजस्टिस होतोय, त्यावेळेला पूर्ण झाड म्हणजे पूर्ण सोसायटी काय करते? इन अ वे इट इज गिव्हिंग इट्स कन्सेंट. ती कन्सेंट असल्याशिवाय समाजात अन्याय अत्याचार होत नाही. आणि कन्सेंट इन द कंटेक्स्ट ऑफ सायलेन्स. इथं आपण काय करतोय? सायलेन्स दाखवतोय. याला जेंडरच्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं गेलं पाहिजे होतं. सिर्फ एक थप्पड तो मारा, थप्पड मूवी मधला तो काय म्हणतो? एक कानाखाली तर मारली म्हणजे काय? तिची आई सांगते तिला तू शांत राहा किंवा ह्याच्यावरती काही हे करू नकोस.
एक मराठीमध्ये ना इंटरेस्टिंग मूवी आला होता अगबाई अरेच्या नावाचा. किती लोकांनी पाहिलाय? आणि एक लक्षात घ्या, इथं डिस्कस केलेले मूवी काही हे त्याच्या रिलेटेड कंटेंट इथं जेवढं डेव्हलप होतं तेवढंच लिहायचं. लगेच जाऊन लगेच आजचा शो हा, उद्याचा शो हा, असं हे नको. ते आपण एसेसाठी डिस्कस करतो. सो अगबाई अरेच्यामध्ये त्यांनी काय दाखवलंय, तर त्या जो लीड रोलमध्ये आहे, नायक आहे, त्याला बायकांच्या मनातलं ऐकायला यायला लागतं. त्याची बायको काय म्हणते, त्याची आई काय म्हणते, आजी काय म्हणते, त्याच्या आजूबाजूला असलेले लोक काय म्हणतायत, महिला, फक्त महिलांच्या मनातलं ऐकायला यायला. दैवी शक्ती, गॉडली एक प्रकारचं इंटरव्हेन्शन, त्याला सगळं की सगळ्यांचंच हे कळतंय. ज्यावेळेला तुमचं सोशल स्ट्रक्चर असं आहे ना की एक्सप्रेस करायला स्कोप नाही, अभिव्यक्ती करायला स्कोप नाही आहे, त्यावेळेला महिलांच्या मनातलं ऐकायला आपल्याला दैवी शक्तीच लागेल. सो सायलेन्स का? बोलूच देत नाही ना तुम्ही. सो जेंडरच्या पॅट्रियार्की, बॉइलिंग फ्रॉग सिंड्रोम महिलांच्या कंटेक्स्टमध्ये जो बोलला होतो तो जेंडरचा पर्स्पेक्टिव्ह इथे यायला पाहिजे होता. येते लक्षात? आणखी काय वापरता आलं असतं की बोललं पाहिजे, एक्सप्रेस करता आलं पाहिजे या कंटेक्स्टमध्ये? येस, ते महाभारत द्रौपदी इन्सिडन्स पण काय करता येतो तिथे दाखवता येतो. कशाने? कम्युनिकेट केल्याने. येस, सायलेन्स राहिल्यामुळे कधी कधी प्रॉब्लेम काय होऊ शकतो, वाढू शकतो. त्यापेक्षा इनफॉर्मल डायलॉग, डिस्कशन यांनी प्रश्न सुटू शकतात. येस, इस्केप रूट. मी काय करतोय की एक प्रकारचं मला त्या प्रॉब्लेमला आन्सर देता येत नाहीये, माझ्याकडे काही हे नाहीये, यासाठी मी काय करतोय, तो एक मार्ग निवडतोय. दुष्यंत कुमारची कविता या एसेमध्ये एक्झॅक्टली आणि हे बसली असती, ती पाठ करायची. अगेन युनिव्हर्सल युटिलिटी असलेली आहे. जे मगाशी सुरुवातीला लेक्चरचं म्हटलं ना की भाषण बिषण करायला कामाला येते, त्यातली एक कविता आहे. दुष्यंत कुमार. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही हो कहीं भी आग, बस आग जलनी चाहिए. सो ही एक कविता पाठ करून ठेवा. सिर्फ हंगामा का बोलायचंय मला, गोंधळ घालायचंय म्हणून नाही. हे सगळं बदलणं, हे पिक्चर बदलणं, यासाठी मी काय करतोय, बोलतोय. येते लक्षात? मगाशी सांगताना मी एक गोष्ट त्याला थोडं कॅरी फॉरवर्ड नाही केली, ती म्हणजे सायलेन्स का गरजेचं आहे सध्याच्या कंटेम्पररी याच्यामध्ये. तो नोइझमचा एक आहे आणि त्यामध्ये आपण काय करतोय, बेसिकली सतत काही ना काहीतरी कन्झ्युम करतोय किंवा एक्सप्रेस करतोय. म्हणजे सोशल मीडियावरती किंवा हे सगळीकडे असा एक्सप्रेस करायचा. उलट बेसिकली आता सोशल मीडियाने काय केलं, डेमोक्रेटायझेशन ऑफ मीडिया, लोकशाहीचं किंवा माध्यमांचं काय केलेलं आहे, लोकशाहीकरण केलेलं आहे. सगळ्या जणांकडे मीडिया पोचलेला आहे. मग त्या कंटेक्स्टमध्ये काय एक्सप्रेस करायचं हे समजायला त्याच्या आधी काय लागेल, एक शांतता लागेल, सायलेन्स लागेल. त्या नोइझमच्या पिरियडमधून बाहेर यायला थोडंसं काय लागेल, शांतता लागेल. म्हणून ते आपण एक एक्झाम्पल देत असतो. साऊथ कोरियामध्ये सध्या एक कॉम्पिटिशन असते, डुईंग नथिंग, काहीच न करत बसण्याची स्पर्धा. तुम्ही म्हणाल काहीच न करणं म्हणजे मोबाईल घेणं किंवा हे करणं, काहीच करणं नाही म्हणजे लिटरली काहीच न करणं. त्यात जास्त वेळ जो काहीच काही नाही करणार त्याला काय म्हणणार, विजेता कन्सिडर करणार. तर त्या कंटेक्स्टमध्ये पण तो सायलेन्स वापरता आला असता. अजून काय लिहिता आलं असतं, बोललं पाहिजे या कंटेक्स्टमध्ये. कसा? नवीन पर्स्पेक्टिव्ह देऊ शकतो. त्यासाठी एक पुस्तकाचं नाव मेन्शन करा की जे तुम्ही वेगवेगळ्या अगेन डिफरंट पर्स्पेक्टिव्हच्या एसेमध्ये वापरू शकता, थीमच्या एसेमध्ये वापरू शकता. इन्व्हायरमेंट असेल, परत एकदा ॲक्शन ओव्हर इनॅक्शनच्या कंटेक्स्टमध्ये. द बुक इज सायलेंट स्प्रिंग. कोणाचं आहे? व्हेरी गुड, राशेल कार्सन.
सायलेंट स्प्रिंग. स्प्रिंग म्हणजे काय? स्प्रिंग म्हणजे काय? मराठीत कोणता ऋतू? स्प्रिंग म्हणजे कोणता ऋतू असं विचारलं. वसंत ऋतू. स्प्रिंग किंवा वसंत ऋतू काय डिनोट करतो? स्टेट ऑफ ऍक्टिव्हिटी. नेचरमध्ये बऱ्याच घडामोडी घडतायत, नेचर बहरतोय अशा अँगलनी. सायलेंट स्प्रिंग काय डिनोट करतोय? तो स्प्रिंगच काय होऊन गेलाय? सायलेंट होऊन गेलेला आहे. इन्व्हायरमेंटल एसेमध्ये किंवा त्या थीमच्या अराउंडच्या एसेमध्ये वापरता येणारी गोष्ट. राशेल कार्सन यांना इन्व्हायरमेंटल कंटेक्स्टमध्ये किंवा क्लायमेट चेंजच्या अगेन्स्ट बोलणाऱ्या सुरुवातीच्या मोजक्या लोकांमध्ये कन्सिडर केलं जातं. 1960, 65 याच्यामध्ये बोलायला लागल्या आणि नंतर 70, 71, 72 मध्ये काय दिसायला लागल्या? त्या कॉन्फरन्सेस दिसायला लागल्या इन्व्हायरमेंटल रिलेटेड. आवर कॉमन फ्युचर वगैरे ह्या लोकांच्या ह्याच्यातूनच येतं. समजा त्या पण सायलेंट राहिल्या असत्या तर त्या स्प्रिंग सारख्या, तर काय झालं असतं? ती क्लायमेट चेंज रिलेटेड मुवमेंट स्टार्ट झाली नसती. सो ती मुवमेंट स्टार्ट करणं हे पण काय त्याचं हे आहे की सायलेन्सपेक्षा ॲक्शन किंवा ॲक्टिव्हिटीला त्यांनी हे केलेलं आहे. तुम्ही कदाचित ते सोशल मीडियावरती किंवा हे ऐकलं असेल की जब आदमी मर जाता है तो क्या होता है. ऐकलंय का ते? जब आदमी मर जाता है तब वो कुछ सुन नहीं सकता. जब आदमी मर जाता है तब वो कुछ बोल नहीं सकता. कुछ न सुनने से और कुछ न बोलने से आदमी मर जाता है. परत एकदा एक्सप्रेशन. तुम्ही काहीच बोलत नसाल, तुम्ही काहीच ऐकत नसाल, त्याच्यावरती रिफ्लेक्ट होत नसाल, तर ते एक प्रकारे काय दाखवतं? मृत्यूच दाखवतं. एक दोन तुमच्यापैकी चांगले पर्स्पेक्टिव्ह जनरेट झाले होते टॉपिकवरती, जसं की वैष्णवीने केलं होतं. काय होता तो चौथा पर्स्पेक्टिव्ह? काहींच्या कंटेक्स्टमध्ये बघा, हा एक पर्स्पेक्टिव्ह डोक्यात असायलाच पाहिजे. जसं कंटेम्पररी पर्स्पेक्टिव्हनी सध्याच्या काळानुसार हे एसेकडे कसं बघायला पाहिजे ही एक डोक्यात गोष्ट ठेवा. तसंच वल्नरेबल सेक्शनच्या कंटेक्स्टमध्ये या टॉपिककडे कसं बघायचं. बॉटम गांधीजींचा अंत्योदयाचा अप्रोच, या टॉपिकला अंत्योदयाच्या पर्स्पेक्टिव्हनी कसं बघायचं. समटाईम्स सायलेन्स इज द बेस्ट आन्सर असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला इट शोज इट इज पर्पजफुल. मी सायलेन्स कसा निवडतोय? पर्पजफुल निवडतो आहे. तो माझ्यावर इन्फोर्स्ड आहे का? तो कोअर्शन आहे का? सक्ती आहे का माझ्यावरची? इट इज अ पर्पजफुल. मी निवडतो. किंवा मी जे म्हटलं एक्सप्रेशन महत्वाचं आहे, ते एक्सप्रेशन पण कसं आहे? पर्पजफुल आहे. मी काय करतोय? ते निवडतोय. आलंय का लक्षात? दोन्ही ठिकाणी देर इज अ चॉईस. काय आहे? निवडीचं स्वातंत्र्य आहे. पण काही असे सोशल ग्रुप आहेत, सेक्शन्स आहेत की तिथे त्यांच्या कंटेक्स्टमध्ये काय नाही आहे? ही चॉईसच नाही. मी शांत राहतोय कारण मला बोलूच दिलं जात. मी शांत राहतोय कारण माझ्याकडे पॉवरलेसनेस आहे, वाईसलेसनेस आहे. सो त्या पॉवरलेसनेसमधून आलेली अगतिकता, हेल्पलेसनेस मला काय करते? बोलूच देत नाहीये. नीलमने एक चांगला शब्द लिहिला होता, सायलेंट स्क्रीम. आपण म्हणतो ना की काही ठिकाणी काही लोकांना आवाजच नाही, व्हॉइसलेस. कुणाला म्हणता येईल बरं? काही लोक, काही समाज घटक हे व्हॉइसलेस आहेत असं कधी म्हणता येईल? कुठल्या सोशल ग्रुपच्या कंटेक्स्टमध्ये म्हणता येईल? ट्रान्सजेंडर, वुमेन, अजून ट्रायबल्स, बरेच हे आहेत. बरोबर. सो सायलेंट स्क्रीम नावाची एक छोटीशी यूट्यूबवरती ना एक युनिसेफची क्लिप आहे, ट्रायबल्सच्या माल न्यूट्रिशन वगैरे दाखवणारी. त्यात भारतातील काही लिडिंग ट्रायबल ॲक्टिव्हिस्ट वगैरे आहेत. त्यात पी साईनाथ येतात. पी साईनाथ ऐकले असतील तुम्ही? पी साईनाथ यांना 1-2 वेळा बघणार होतो आपण एसेमध्ये. ते पी साईनाथ असं म्हणतात, वी कन्सिडर ट्रायबल्स ॲज व्हॉइसलेस. आपल्याला काय वाटतं? ट्रायबल्सला, आदिवासींना काय नाहीये? आवाज नाहीये. ते म्हणतात देर इज अ स्क्रीम. बेसिकली वी आर नॉट हिअरिंग. ते असं विचारतात, वेअर आर दी इयर्स ऑफ एंटायर सोसायटी. पूर्ण समाजाचे कान कुठे आहेत?
आवाज नाही असं नाही आहे. देर इज नो सायलेन्स, बेसिकली देर इज अ स्क्रीम, आक्रोश आहे. आधी मी हे पण सांगितलं होतं एकदा की तो सैराट मूवीचा एंड आठवत असेल तुम्हाला, तर त्यात ते लहान मुलगा ना जोर जोरात आक्रोशच करत असतो, स्क्रीम करत असतो, पण डायरेक्टरने ना तो म्यूट केलाय आवाज. त्या लहान मुलं रडत असतं पण ते म्यूट केलंय. का बरं? अशा आक्रोशाला, अशा स्क्रीमला आपण ऐकतच नाही. हा मेजर प्रॉब्लेम आहे. तर त्या ओरिएंटेड पण बोलता आलं असतं. आलंय का लक्षात? टॉपिकला डिकोड करणं म्हणजे काय, त्याला मल्टिपल पर्स्पेक्टिव्हने बघणं म्हणजे काय, आणि त्याला बॅकिंग एसेच्या कंटेंटनी देणं म्हणजे काय. ज्या वेळेला हे सगळं एकत्र येतं त्यावेळेला त्यांचा इम्पॅक्ट काय असतो, खूप मोठ्या प्रमाणात चांगला होतो. आलंय का लक्षात?